नमस्कार. सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत देसी फ्रँकी, म्हणजेच खूप हेल्दी पौष्टिक अशी भारतीय पद्धतीची फ्रँकीची रेसिपी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी काही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत. गाजर किसून घेतलेला आहे आणि कोबी आहे तो चॉप करून घेतलेला आहे. कोबीची वरची 3-4 पानं आहेत ती काढून टाकलेली आहेत. आतला कोबी धुवून घेतलेला आणि छान असा बारीक चिरायचा आहे. मी मुद्दाम कोबीचं चॉपिंग दाखवते का तर बऱ्याच ठिकाणी कोबी हा मोठा चिरला जातो, एकदम असा पातळ, उभा कितीही होऊ दे पण तो पातळ झाला पाहिजे असा एकदम बारीक असा. त्यामुळे असा कोबी पातळ चिरून घ्यायचा. भाज्या चिरण्यावर पण आपल्या पदार्थाची टेस्ट जास्त अवलंबून असते. बघू शकता हे बघा, मी सगळा कोबी एकदम फाईन असा एकदम बारीक लांब असा चॉप करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं कोबी चॉप करून घ्यायचा का तर जास्त आपण कोबी वापरणार आहोत त्याच्यात. आणि ह्या आहेत आपल्या घरातल्या चपात्या ज्या रेग्युलर आपण करतो, तो बिना घडीच्या लाटलेल्या चपात्या आहेत त्या गोल एकसारख्या. ह्या पूर्ण गहू आहे, त्यात कुठेही मैदा वापरलेला नाही आहे. आणि हा एकदम छान असा स्लाईस केलेला कांदा आहे, एकदम पातळ चिरलेला आहे. लसूणही स्लाईस करून घेतलेले आहेत, भरपूर लसूण वापरलं आहे आपण चायनीज फ्लेवर यायसाठी. आलंही छान बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे. गाजर खिसून घेतलेलं आहे, 1 गाजर आहे. आणि ही हिरवी सिमला मिरची आहे, तीही मी आडवी अशी बारीक कट करून घेतलेली आहे, उभी नाही. एकदम पातळ चिरायची म्हणजे आपल्या भाज्या छान पटकन शिजल्या जातात. हे बघा, अशा तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही भाज्या त्यात ॲड करू शकता. आणि ह्या आपल्या घरातल्या चपात्या आहेत. इथे मी भाजी फोडणी काढून घेते. इथं सॉरी, जरा शूट करताना मोबाईल उलटा झालेला आहे, तो थोडं समजून घ्या. इथे मी तेल टाकलेलं आहे आणि त्यात आलं आणि लसूण घालते आणि ते छान परतवून घ्यायचं आहे. हे आपल्या चायनीज फ्लेवरसाठी आपल्या भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या आचेवरच करून घ्यायच्या आहेत फ्राय. जास्त सॉफ्ट नाही झाल्या पाहिजेत, थोडासा क्रंचीनेस राहायला पाहिजे भाज्यांचा. त्यामुळे मोठ्या गॅसवर भाज्या सगळ्या परतून घ्यायच्यात. ते मी कांदा घातलेला आहे, कॅप्सिकम घालते. जास्त बारीक गॅसवर अजिबात भाज्या परतायच्या नाहीत, मोठ्या हाय फ्लेमवर भाज्या परतून घ्यायच्या. आता मी एक एक भाजी ॲड करते. आपण आलं, लसूण, उभा पातळ चिरलेला कांदा, सिमला मिरची आणि कोबी घातलेला आहे. ह्यात तुम्ही अजून वेगळ्या कलरच्या सिमला मिरच्या वापरू शकतात, स्वीट कॉर्न असतील तर ते वापरू शकता. कांद्याची पात असेल तर जरूर ॲड करा, त्याने खूप छान टेस्ट येते. तर बघा, मस्त अशा भाज्या मी हाय फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहेत. ह्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जास्त नाही घालायचं का तर आपण ह्यात परत सॉस ॲड करणार आहोत. हे बघा कसं मस्त कलरफुल दिसतंय, खूप छान रेसिपी होते ही, लहान मुलांना खूप आवडते. ह्यात मी आता घालते रेड चिली फ्लेक्स अँड मिक्स हर्ब्स घालते ह्यात मी, त्याने छान टेम्पटिंग होते रेसिपी. आणि ह्यात आता आपण घालतो आहे शेजवान चटणी घातलेली 1 चमचा, 1 ते 2 चमचा तिखटानुसार मी घालू शकता. आणि ह्यात मी मेयोनीज ॲड केलेलं आहे 2 चमचे. जास्त तिखट खात नसतील मुलं तर मेयोनीज जास्त घाला आणि शेजवान चटणी थोडी कमी घाला, तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता. आणि ह्यात मी स्वीट ऑन स्पायसीवाला टोमॅटो केचप ॲड केलेलं आहे. खूप मस्त होते ही डिश, नक्की तुम्ही अशी करून बघा. बघा, आपली गॅस बंद केलेला आहे. आता मी गॅस बंद केल्यावर हे सॉस ॲड करायचे. आपल्या भाज्या पाहिजे तेवढा सॉफ्ट झाल्यावर हे बघा कलर किती छान आलेला आहे, मस्त होते ही रेसिपी. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करा. बघा, मी ही चपाती घेतलेली आहे, त्यावर 1 चमचा शेजवान सॉस घातलेला आहे, शेजवान चटणी. आणि आता मेयोनीज घालते आणि हे छान असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला. खूप छान होते ही फ्रँकी, आपली भारतीय फ्रँकी बनवू शकता तुम्ही याला, खूप मस्त टेस्ट येते.
तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीनं। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। हे बघा सॉस सगळ्या काठांपर्यंत छान असा पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट आपल्याला अगदी शेवटच्या बाईटपर्यंत खूप छान लागते। अजिबात कुठेही काठ रिकामे नाही सोडायचे। आता ह्यावर आपण घेतलेलं जे सारण आहे करून फिलिंग, ते फिलिंग सगळं पसरवून घ्यायचे। फिलिंगही छान पसरवून घ्यायचं, एकदम एकसारखं असं सगळीकडे सेम क्वांटिटी। तुम्ही नक्की तुमच्या मुलांच्या डब्यात करून द्या। हे बाहेरची एवढी 40-50 रुपयाची फ्रँकी घरी खरंच खूप स्वस्तात होते आणि खूप छान टेस्ट होते ह्या फ्रँकीची। तुम्ही जर ही रेसिपी बघितली तर बाहेरची आवडणार नाही, एवढं मी 100% सांगते। ही आहे आमचूर पावडर आहे। आमचूर पावडर मी टाकलेले, तुमच्याकडे चाट मसाला असेल तो वापरला तरी चालेल, खूप छान टेस्ट देतं ते। आणि आता ऑरेगॅनो सीझनिंग आहे ते मी घालते याच्यावर, आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आपल्या चवीनुसार, जसे तुम्हाला तिखट कमी जास्त लागेल तसं। आणि हा आपला पातळ उभा चिरलेला कांदा आहे। इथे तुम्ही कोबीही घालू शकता क्रंचीनेससाठी। विकतचे जे फ्राईड नूडल्स असतात ते यूज करायचे असतील तरी केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल, अशी ही खूप छान लागते। आणि हा टाईट असा रोल करून घ्यायचा एकदम। आणि ह्या फ्रँकी मी तुपावर भाजून घेते, तुम्ही बटर घातलं बटर घालून केली तर रेसिपी तरी चालेल, खूप छान होते। पण तुपावरची ही टेस्ट छान लागते बघा। अशा छान करून घ्यायच्या आणि मस्त क्रंची फ्लेवरवर त्या भाजून घ्यायच्या, एकदम करकरीत अशा। आता मी दुसरा फ्रँकीचा रोल करून दाखवते। सेम पहिला आपण केला तसा शेजवान चटणी घातली आहे, थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे आणि छान स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण चपातीवर। छान होतात ह्या फ्रँकी, मुलांना खूप आवडतात, पोटभरीचा नाश्ता होतो। घरात तुम्ही लंचला डिनरला सुद्धा करू शकता, मस्त होते रेसिपी। सेम फिलिंग, हे फिलिंगही खूप छान होतं, पटकन होतं। आपल्या घरच्या भाज्या असल्या तयार की हे चॉपिंग मात्र व्यवस्थित करायचं, म्हणजे आपल्या भाजीला एक छान टेस्ट येते, एकदम पातळ चायनीज फ्लेवर येतो आणि मुलंही खूप आवडीनं खातात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। मी आता आमचूर पावडर टाकलेली आहे, ऑरेगॅनो टाकलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे। सेम ॲज पर आपण जशी पहिली फ्रँकी केली होती तीच पद्धत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ह्याच्यावर चीजही टाका, त्यानेही आपली फ्रँकी अजून टेस्टला चांगली होते, चीज फ्रँकी। आणि हा रोल बनवताना एकदम टाईट रोल बनवून घ्यायचा बघा, मस्त असा टाईट, जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जातो। हा मी दुसरा रोल ठेवलेला आहे भाजायला, मस्त होतात ह्या फ्रँकी। आपल्या मुलांसह मुलांच्या मित्रमैत्रिणीसुद्धा खूप खुश होतात। तुम्ही नक्की टिफिनला मुलांना ही रेसिपी देऊन बघा। हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि छान अशा आपल्या फ्रँकी तयार आहेत। हेल्दी फ्रँकी आहेत ह्या, दोन्ही बाजूनी अशा छान खरपूस भाजून घ्यायच्या तव्यावर। आणि ह्या आपल्या फ्रँकी तयार आहेत, मुलांना शाळेच्या टिफिनला द्यायसाठी मी बनवलेलं आहे। गॅस बंद केलेला आहे आता आणि मी फॉईल पेपरवर काढून घेते। फॉईल पेपर नसेल तरीही चालेल, पण मुलांना आवडतं फॉईल पेपरमध्ये, माझ्याकडे आहेत म्हणून मी यूज केलेले आहेत, नसतील तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही फ्रँकी थंड झाल्यावर तशीच डब्यातही देऊ शकता, फॉईल पेपरची काही गरज नाही। हा मस्त आपला हेवी असा मुलांचा हेवी आणि हेल्दी टिफिन तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।